हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका झटपट रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय रवा इडली, तेही फोडणीची. मस्त स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार रवा इडली करतोय. एकदा प्रेमिक्स बनवून ठेवा आणि त्यापासून तुम्ही भरपूर अशा वेगवेगळ्या नाश्त्यासाठी पदार्थ बनवू शकतात. किती मऊ झाले पहा आणि एकदम जाळी छान पडली. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आपण प्रेमिक्स बनवणार आहोत आणि त्यापासून फोडणीची मस्त रवा इडली बनवणार आहोत. तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अगदी 10 मिनिटात तुमचा नाश्ता बनवून तयार होईल. एकदा हे प्रीमिक्स बनवून ठेवलं, कसल्याही नाश्त्याचं टेन्शन नाही. झटपट आपण 10 मिनिटात नाश्ता बनवू शकतो. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण काय साहित्य घेतले ते पाहूया. तर या वाटीने मी 2 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी चालेल. तर हे वाटीने मी 1 वाटी घेतलं आहे आणि ताटामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा काढला आहे. असं मी 2 वाटी रवा घेतला आहे. त्यासाठी मी 2 चमचे उडीद डाळ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतली. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्ता बारीक चिरून घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा कट केलेत. चला तर लगेच प्रेमिक्स बनवून घेऊया. कढईमध्ये अगदी 1 पळी तेल टाकायचे. थोडंसंच तेल टाकायचं फोडणीपुरतं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची, फुटू द्यायची. त्यानंतर आपण जी उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेतली ते टाकूया. आता थोड्या वेळासाठी थोडा लालसर रंग येईपर्यंत या डाळी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे. आणि थोड्या वेळाने डाळीचा कलर चेंज झाला पहा. थोडासा लालसर रंग आला की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचे. गॅस कमी करायचा. तर मस्त हे सगळं चांगलं भाजून झालं की याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. तर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरसुद्धा छान भाजून झाले. आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. तर ताटामध्ये जो रवा घेतलेला तो सुद्धा टाकून घेतला आहे आणि वाटीमध्ये घेतलेला दोन्ही रवे आपण टाकून घेतलेत. एकाच वाटीचं मी प्रमाण घेतले म्हणजे तुम्हाला मी रवा इडली ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस सांगणार किती रवा घेतले, दही किती आणि आपल्याला पाणी किती लागणार आहे याचं व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट घेता येईल त्यासाठी. तर आता हा रवा आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 ते 3 महिने व्यवस्थित हा रवा स्टोअर करून ठेवता येतो. हा प्रेमिक्स आपल्याला कोणत्याही पदार्थासाठी वापरता येतो. यापासून तुम्ही वेगवेगळे नाश्त्यांचे पदार्थ बनवू शकतात. जसं की इडली, उत्तप्पा किंवा बन डोसा कोणताही तुम्ही पदार्थ बनवू शकतात. उपमा बनवू शकतात. तर पाहू शकतात 3 ते 4 मिनिट हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि रवा भाजला हे कसं ओळखायचं तर रवा एकदम भुसभुशीत होतो आणि हलका-फुलका होतो. त्यावरून समजायचं की रवा चांगला आपला भाजलेला आहे आणि मस्त असा आपला आता इडलीचा पदार्थ तयार होणार आहे. तर गॅस बंद करून घेतला आहे. सगळा रवा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तसाच कढईमध्ये ठेवला तर खालच्या साईडने तळापासून रवा लालसर होतो. त्यामुळे प्लेटमध्ये काढून रवा थंड होण्यासाठी ठेवायचं. हा रवा थंड झाला की तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्यावेळेस वापरू शकता. 2 ते 3 महिने हे प्रेमिक्स चांगलं टिकलं जातं. तर आपलं प्रेमिक्स बनवून तयार आहे. आता इडली बनवायला घेऊया. त्यासाठी स्टीमरमध्ये इडलीच्या मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले. इडली पात्राला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. ही प्रोसेस सगळी अगोदर करायची आणि नंतर इडलीचं बॅटर बनवून घ्यायचे. तर इथे इडलीच्या साच्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा, नसेल तर असंच हाताने लावू शकतात. तर इथे मी हाताने सर्व इडली पात्राला तेल लावून घेतले दोन्हीसुद्धा. तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा स्टीम होतं आहे. जेव्हा आपण इडली शिजण्यासाठी ठेवणार त्यावेळेस पाणी जर चांगलं उकळलेलं असेल तर इडलीची शिजण्याची प्रोसेस लवकर चालू होते आणि इडली जाळीदार, मऊ, लुसलुशीत बनते. तर आपलं प्रेमिक्ससुद्धा थंड झालं आहे. आता या वाटीने मी तुम्हाला सर्व मेजरमेंट दाखवणार आहे. तर 1 वाटी एवढं मी प्रेमिक्स घेतले. आणखीन आपल्याला प्रेमिक्स लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर 1 वाटी मोठ्या बाउलमध्ये हे प्रेमिक्स मी टाकून घेतले. आणखीन 1 वाटी बरोबर तेवढंच भरून घेतले. तर 2 वाटी मी प्रेमिक्स इथे वापरलेले. आता हे राहिलेल्या मिश्रणापासून तुम्ही या प्रेमिक्सपासून उपमा बनवू शकतात किंवा उत्तप्पा बनवू शकतात. आता इडलीसाठी आपण 2 वाटी प्रेमिक्स घेतले. त्यासाठी मी 1 वाटी दही घेतले. हे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी कमी घेतले. तुमचं दही ताजं फ्रेश बनवलेलं असेल तुमच्याकडे तर 1 वाटी बरोबर दही घेऊ शकतात. आता त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेऊया.
तर पूर्ण 1 वाटी पाणी अगोदर आपण टाकून घेऊया. सगळ्यात अगोदर दही आणि हे प्रेमिक्स व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे दही व्यवस्थित या प्रेमिक्सला लागलं जाईल. आणि दही रवा चांगला आता मिक्स करून घेतले. आता आपण जे 1 वाटी पाणी घेतले ते थोडं थोडं याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतले. आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे. आणखीन मी अर्धी वाटी पाणी घेतले. थोडं थोडं करून हे सुद्धा पाणी आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, पण तुम्हाला एक अंदाज म्हणून मी पाण्याचं प्रमाण सांगितले. रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी टाकायचे. 1-2 चमचे कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं. तर बरोबर आपण 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. 2 वाटी प्रेमिक्स आहे रव्याचं, 1 वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी. आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे सर्व मिश्रण मिक्स करूया. तर व्यवस्थित मीठ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचे. तर 1 पॅकेट इनोचं टाकून घेतले. हवं तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा याच्यामध्ये थोडासा टाकू शकतात. आता लगेचच आपल्याला हे मिक्स करायचे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करायचे. त्यामुळे आपल्याला स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी अगोदरच ठेवायचे आणि इडली पात्राला सुद्धा तेल लावून अगोदरच घ्यायचे. त्यामुळे आपली परत घाई गडबड होत नाही आणि आपल्याला लगेचच इडली पात्रामध्ये हे मिश्रण टाकता येतं. तर पटकन आपण सगळा चांगला मिक्स करून घेतले. आता लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया. आता लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया. खूप जास्त गच्च भरायचं नाही, इडली शिजून परत फुगते. त्यामुळे प्लेनच आपल्याला हे भरून घ्यायचे इडलीचे साचे आणि इडली फुगल्यानंतर परत ते डबल होते. तर दोन्ही इडली पात्रामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतले. आता लगेच स्टीम करायला ठेवून देऊया. तर पाणी आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे. दोन्ही स्टीमरमध्ये आपण इडली पात्र ठेवून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम करायची. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण 10 ते 12 मिनिट ही इडली स्टीम करून घेऊया. अधेमध्ये अजिबात खोलून पाहायची नाही. 10 ते 12 मिनिटांनीच इडलीचं झाकण खोलायचं. पहा किती मस्त इडली बनून तयार होते. इडली शिजते तोपर्यंत आपण नारळाची चटणी करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 छोटी वाटी सुक्या नारळाचे काप घेतलेत, मूठभर कोथिंबीर घेतली आहे धुवून, 2-3 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडीशी चिमटभर साखर टाकायची आणि ही मिक्सरवरती चटणी बारीक करून घ्यायची आणि जिरे, मोहरी, कढीपत्त्याचा तडका द्यायचा. तोपर्यंत आपली इथे इडलीसुद्धा बनवून तयार झाली. बरोबर 12 मिनिट ही इडली मी शिजवून घेतली. गॅस बंद केला. इडली पात्र बाहेर काढून थोडेसे थंड होऊ दिले. आता आपण ही इडली काढून घेऊया. वाव, किती भारी याला जाळी पडली आहे पहा. आता बाकीच्यासुद्धा सर्व आपण इडल्या बाहेर काढून घेऊया. अधेमध्ये केव्हाही इडली खायची इच्छा झाली तर झटपट तुम्ही ही इडली बनवू शकतात. ना डाळ तांदूळ भिजत टाकायचं टेन्शन आणि वाटायचं सुद्धा टेन्शन नाही आहे. किती स्पॉन्जी झाली आहे पहा. तर सगळ्या इडल्या इथे मी काढून घेतले आणि भन्नाट जाळी पडली आहे. एकदम मस्त जाळीदार आपली इडली बनवून तयार आहे. हे पहा. तर सगळ्या इडल्या मी काढून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रवा प्रेमिक्स इडलीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. रोजच्या रोज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तर एक इडली मी तुम्हाला आणखीन एकदा तोडून दाखवते. हे पहा, आहे की नाही एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणारी ही रवा इडली बनवून तयार होते. तर असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. कमीत कमी वेळेत 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता आपण बनवतोय, तेही एकदम झटपट. आणि रोज रोज मुलांना टिफिनमध्ये नाश्त्यामध्ये काय द्यायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो, हो की नाही? तर तुम्हाला टिफिन बनवण्यासाठी किंवा नाश्ता बनवण्यासाठी उशीर झाला असेल तर असा झटपट होणारा 10 मिनिटात नाश्ता बनवा, तेही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये. बनवायला एकदम सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप भन्नाट चवीचा हा नाश्ता लागतो. तर आज आपण बनवतोय वेजीज पॅनकेक. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला बनवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह पूजा. आज आपण बनवतोय घरात असणाऱ्या साध्या सोप्या भाज्यांपासून एक झटपट नाश्ता. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आपल्याला फक्त भाज्या कापायला 5 मिनिट आणि नाश्ता बनवायला 5 मिनिट असा हा झटपट नाश्ता तयार होणार आहे. सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. तर चला
आपण बनवूया व्हेजीज पॅनकेक. कसे बनवायचे ते पाहूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि खूप मस्त हा नाश्ता खायला लागतो, कारण आपण याच्यामध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्याच आपण वापरून हा नाश्ता बनवणार आहोत. तर मी ते काय काय साहित्य घेतले ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी लागणार आहे. तर मी ते थोडा कोबी बारीक चिरून घेतला आहे. एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, अर्धा टमॅटो घेतला आहे, बिया काढून मग टमॅटो कट केले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकतात, जसं की बीन्स, गाजर, बीट अशा भाज्या आणखीन याच्यामध्ये टाकू शकतात. बटाटा बारीक किसून स्वच्छ धुवून आपण जेव्हा बनवणार त्यावेळेस त्यामध्ये मिक्स करून बनवू शकतात. तशा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकतात. आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि भाज्या बारीक मी इथे चिरून घेतल्या. तुम्ही उभ्या पातळ बारीक चिरून घेतल्या तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आता आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. 3 चमचे बेसन पीठ टाकले, 2 चमचे बारीक रवा टाकून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडासा धना पावडर टाकून घेऊया, थोडी जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर. तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते इथे तुम्ही टाकू शकता. थोडे मी इथे लाल मिरची पावडर वापरली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. चव खूप छान लागते. किंवा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही जेव्हा हा नाश्ता बनवणार त्यावेळेस तुम्हाला पॅनमध्ये तेल टाकलं की त्यावेळेस जिरे किंवा मोहरीचा तडका दिला तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. तर मी पुढे सांगेनच केव्हा तुम्हाला मोहरी जिरे पॅनमध्ये टाकायचे ते. तर आता हे अगोदर पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे. तर थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाही, अगदी थोडंसं ओलसर हवं आहे. तर याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला अगदी 2 मिनटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून रवा चांगला फुलला जाईल. तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. तर इथे 2 मिनटानंतर आपण लगेचच हा नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहोत. तर पाहू शकता थोड्या वेळाने याच्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि झटपट असं हे सर्व चांगलं मुरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. तर तुम्हाला आणखीन इथे मी छोटी एक टिप्स सांगेल. तुम्हाला जर हा नाश्ता हलका फुलका जाळीदार बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इनो किंवा सोडासुद्धा टाकू शकतात. पण इथे मी इनो सोडा काहीही न वापरता एकदम साधा सिंपल हा नाश्ता बनवून घेतला आहे. आता पॅन गरम झाला की याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल लावून घ्यायचे. आता याच्यावरती आपण 2 चमचे मिश्रण टाकून घेऊया आणि चमच्याच्या मदतीने याला पसरवून घ्यायचे. खूप जाडही नको, खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा अलटीपलटी करून भाजणार त्यावेळेस व्यवस्थित ते आतपर्यंत चांगलं खमंग खरपूस असा नाश्ता भाजला जावा. तर चमच्याने असं पसरवून घ्यायचे आणि याला गोल आकार द्यायचे. तर लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील तसे तुम्ही हे व्हेजीचे पॅनकेक बनवू शकतात. तर आता इथे मी पसरवून घेतले. तर आपण सर्व साहित्य कच्चंच वापरलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी वाफ काढून घेऊया आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. तर अगदी थोड्या वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलेले. आता लगेचच झाकण काढून आपण ही दुसरी साईड पलटी करून घेऊया. तर वरची साईड सुकेपर्यंत झाकण ठेवायचे. तर वरची साईड व्यवस्थित सुकली आहे. आता याच्यावरती तेल लावून घेऊया आणि नंतर हे पलटी करून घेऊया. तर थोडंसं तेल लावून घेतले आणि साईडनेसुद्धा तेल सोडून घेतले. आता आपण हे काढून पलटी करून घेतले. वाव, किती छान खरपूस रंग आला पहा. तर एकदम मस्त असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि खूप कमी वेळ लागतो. तर दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची. मोठा गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरती भाजलं तर मस्त खरपूस छान हा नाश्ता भाजला जाणार आहे. तर पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आहे. तर बरेच वेळेस लहान मुलं भाजीपाला खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे त्यांना नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर ते आवडीने खातील आणि त्यांना समजणार नाही की याच्यामध्ये आपण काय भाज्या वापरले आहेत. तर अलटीपलटी करून हा नाश्ता आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात किती खरपूस छान भाजले गेले हे. तर आणखीन एक इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचे आणि नंतर हा नाश्ता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर व्हेजीज पॅनकेक आपण पसरवून घेतला आहे. झाकण ठेवूया आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे.
तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी पॅनकेक असेच बनवून घेतलेत आणि एकदम मस्त खरपूस होईपर्यंत भाजलेत. तर झटपट आपला इथे नाश्ता बनवून तयार आहे. तर हे पहा असं चाळणीवर ठेवायचं, त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि हा नाश्ता ओलसर होत नाही, व्यवस्थित आहे तसा राहतो. तर लहान मुलांना सॉससोबत किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो. कारण याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत, मसाले टाकले, त्यामुळे चवीला तर खूपच छान लागतो. आणि दह्यासोबत तर खूपच छान हा नाश्ता लागतो. तर नक्की एकदा बनवून पहा. आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला? झटपट होणारी 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.